शिराळा इथं नागपंचमी सुरू करण्याबाबत विधानसभेमध्ये आमदार सत्यजित देशमुख यांनी लक्षवेधी मांडली। यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। येत्या 7 किंवा 8 जुलैला दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। बैठकीमध्ये नागपंचमी पुन्हा सुरू करावी या संदर्भात चर्चा होईल, असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। या उत्तरामध्ये फक्त त्या नागांच्या बाबतीतला जो विषय आहे की इजा होते, तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की शिराळ्यातली लोक राजभवनावरती आज सुद्धा तुम्ही गेला तर जे भुजंग निघतात ते सगळे भुजंग आपल्या हातामध्ये घेऊन ते परत त्यांच्या आदिवासामध्ये सोडण्याची कला ही शिराळ्यामधल्या असणाऱ्या आमच्या तिथल्या पोलीस कॉन्स्टेबलमध्ये आहे। त्यामुळे तुम्ही चेक करा। सभागृहाला सुद्धा मला सांगावं असं वाटतं की त्यांनी सुद्धा चेक करावं की शिराळ्यातले अनेक लोक हे तैनात आहेत राजभवनावरती। माझी एवढीच विनंती आपल्याला आहे की असणारा जो आपला प्रस्ताव जो केंद्र सरकारकडे जाईल त्यामध्ये तो जो उल्लेख आहे त्याच्या संदर्भातली शहानिशा करा। खालची सगळे माहितीचे अधिकाराचे दस्तावेज मी पटलावरती ठेवतो, पण कृपया आमच्या शिराळा मतदारसंघामधल्या लोकांच्या भावनेच्या संदर्भात कोणत्याही परिस्थितीत चुकीची बातमी किंवा माहिती जाऊ नये। नाग, धामण या वन्य प्राण्यांना मोठ्या प्रमाणात इजा होऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना या नागपंचमीच्या सणाच्या वेळी दिसतात। असं आतापर्यंत कधी झालेलं नाही किंवा कुठेही असा इन्सिडेंट झाला नाही की नागाचा मृत्यू झालेला आहे किंवा त्याला हाताळल्यामुळे त्याचे मृत्यू झालेले आहेत। त्यामुळं उद्या आपण 7 आणि 8 ला दिल्लीला आपली बैठक आहे म्हणताय। मला वाटतं आपल्याकडून आपल्याला जे ब्रीफिंग होईल ते असं होईल आणि ते कदाचित तिकडेही तशीच नोट गेली तर मीटिंग मध्येच विषय संपेल। पहिली आमची विनंती आहे की अशा स्वरूपाचा कोणतीही घटना झालेली नाही। त्यामुळे 7 आणि 8 तारखेला आपण आपल्या बैठकीत यशस्वी व्हाल आणि पुन्हा शिराळकरांना नागाची जिवंत नागाची पूजा करण्याची संधी मिळावी। अशा प्रकारचं जरी निवेदनामध्ये आलं असेल की काही जखमी झाले, मृत्यू झाले, तरी ती बाब उतरून वनमंत्री केंद्रीय यांना जी बाजू सांगितली जाईल त्यामध्ये ती सकारात्मक सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।